कारण बहुधा झुरळाची पिल्लं असतात तसे प्रचंड संख्येने हे मंगोल, त्यांचं संख्याबळ ही सगळ्यात मोठी ताकद होती, क्रौर्य ही दुसरी ताकद. मंगोलांचं वर्णन त्यावेळेला जे काही केलेलं आहे ते तुम्हाला मी ऐकवतो. हे सगळं वर्णन तुम्हाला मुसलमानी रियासत या नावाचा ग्रंथ आहे, रियासतकार सरदेसाईंनी लिहिलेला. मला वाटतं मी प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगतोच आहे. तर त्याच्यात हे सगळे संदर्भ आहेत. ते म्हणजे हे लोक कधी आंघोळ करत होते माहीतच नाही, त्यामुळे त्यांच्या अंगाला अतिप्रचंड दुर्गंधी यायची. त्यांचे जाडजूड कपडे असायचे. याचं महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे राहत आहे हे कर्कवृत्ताच्या खूप वर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या खूप उत्तर दिशेला आहे. सगळी शीतवाळवंट आहेत, गवताळ प्रदेश, थंडी, आणि त्यामुळं बहुधा त्यांना आंघोळीची गरज नसावी. पण बरेच दिवस आंघोळ न केल्यामुळे त्यांच्या अंगाला घाण वास असायचा. त्यांच्या नाकपुड्या मोठ्या असायच्या. एखाद्या चेहऱ्याबद्दल आपण बोलू नये, पण त्यांना दीर्घ श्वासासाठी त्याचा त्यांना चांगला उपयोग व्हायचा. त्यांचं ओव्हरऑल स्वरूप हे अत्यंत उग्र असायचं. थोडक्यात बिनशेपटाचा पण एक पशु असं साधारणतः त्यांचं वर्णन असायचं मंगोल लोकांचं. आता हे सगळं बघितल्यावर मला कधी कधी प्रश्न पडतो की संस्कृत वाङ्मयामध्ये उग्रसेन या नावाने जी काही नावं आपल्याला मिळतात ती बहुधा ह्याच लोकांसाठी वापरत होतं की काय, उग्र लोक म्हणून. कारण गंमत म्हणजे त्यांच्या भाषेचं नाव उइघुर असं मिळतं. हा उग्र शब्दाशी बराच जवळचा जाणारा शब्द दिसतो.